गणेश आणि पुंडलिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच आज गोविंद उघडा इन ॲक्शन मध्ये नाहीये, त्याची कमी आज किती जाणवेल या कामतपाडा संघाला, अर्थात ओमसाई कामतपाडा संघाला, ते आपल्याला पाहायचं. 24 चेंडूंचा हा सामना असणारे, अर्थात 4 षटकं आणि स्ट्रायकर एंड वरती गणेश. आतापर्यंत मोलाचा वाटा आपल्या या संघासाठी, ज्याच्या माध्यमातून सातत्याने लाभत असतो आपल्या संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ज्ञानेश्वर. पंचांचा हिरवा कंदील, लेट्स प्ले इसा इशारा. पहिलाच बॉल इथे फटका सुंदर, फुलटॉस बॉल, सिंगल आली आणि सिंगलनं संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळतं. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या माध्यमातून फुलटॉस बॉल जरी आला असेल तरी पहिला चेंडू होता, हलक्या हातानं चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने तिथे एक्झिटिव्ह केला फटका आणि सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाचं खातं ओपन. पुंडलिक स्ट्रायकर एंड वरती वेळेस देखील मोठा प्रहार करायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू डॉट येतोय, निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यानंतर लगेच यजमान टीम मोर्या प्रतिष्ठान खाटेघर, तर दुसऱ्या बाजूला शिवळेश्वर शिवळे. आणि या दोन्ही गावांच्या मधोमध असणारा हा सुंदर मैदान, याच मैदानावरती होणारी ही लढत. फटका फसला, मिस टायमिंग. पुंडलिक बिग विकेट डाऊन. पुंडलिक बॅक टू द पवेलियन. वाडी या संघासमोर ठेवायचं असेल ना, तर अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल, आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम ओमसाई कामतपाडा या संघाला. नक्कीच मगाशी डगआउटमध्ये चर्चा चालू होती. गणेश सांगत होता पुंडलिकला की थोडं थांबून खेळ, पहिल्या एक षटकानंतर तू ये. पण मात्र पुंडलिक म्हटलं की मी ओपनिंग करेल आणि लवकरच माघारी परतला, नाराज असेल स्वतःवरती. बॅटिंग लाईनचा जर विचार केला ओमसाई कामतपाडा संघाची, तर फार तगडी आहे. आकाश स्ट्रायकर एंड वरती फुल टॉस बॉल, तिथे फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक आले, दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. आकाश एक धाव बनवून येतोय माघारी. आकाश बॅक टू द पवेलियन. मध्ये सापडतोय टीम ओमसाई कामतपाडा हा संघ. इथून पुढे संघर्ष करावं लागेल मोठ्या फटक्यांसाठी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वरचा हा बॉल, हलक्या हाताने चेंडूला सम्मान दिला. तिथे क्षेत्ररक्षक आले, सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. अशोक भलाचा आपण विचार केला तर खूप वर्षाचा अनुभव आणि अनुभवाच्या जोरावरती, आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जोरावरती मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू, अर्थात अशोक भला. त्याच्यासोबतीला गणेश. यावेळेस देखील अक्षरशः चेंडू सोडून दिला. आपण बार पहिल्या षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. सुंदर षटक हाताळला. 3 धावा खर्च केला, 2 विकेट्स जरूर आलात. मात्र इथून 18 चेंडू आहेत आणि कमबॅक करावं लागेल ओमसाई कामतपाडा या संघाला. कमबॅक कसं करायचं हे देखील चांगलंच माहिती आहे ओमसाई कामतपाडा या संघाला, कारण बॅटिंग लाईन तगडी आहे. दुसऱ्या बाजूला अशोक आहे, तर दुसऱ्या बाजूला गणेश.
गोलंदाजी ट्रॅक वरती युवराजला आपण पाहतोय. यावेळेस देखील बॅक टू द बॉलर. एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलाय. एकच, एकापेक्षा अधिक नाहीये. कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं, कारण कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येऊन देत नाहीयेत. बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपाडा या संघाच्या माध्यमातून इथून पुढे मात्र गणेश सलामीचा बॅटर आहे. अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि बिग विकेट डाऊन. गणेश येतोय माघारी. थोडसा संघ अडचणीमध्ये सापडतोय. ओमसाई कामतपाडा संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होताना पाहायला मिळतोय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे राहतीये? गोविंदची कमी इथे जरूर जाणवेल, कारण आता मात्र संघ पूर्णपणे बॅकफुटला दिसतोय. कारण धावांचा विचार केला तर 4च धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर गणेशला माघारी पाठवला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती अशोकला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर महेश. यावेळेस देखील लढव्या बॅटनं प्रहार करायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. दरम्यान डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉल आला. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंड वरती महेश. हा, ही बॉल देखील इथे जर तुम्ही ओमसाई कामतपाडा या संघाचा विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटला येताना दिसते. प्रत्येक बॅटर आल्यानंतर षटकारच मारायला पाहतोय. सिंगल डबलला देखील तितकाच महत्व आहे. थेंबे थेंबे तले साचे. चेंडू डॉट होण्यापेक्षा तरी चांगलंच आहे. सिंगल डबल येतील. इथे देखील सलगचा तिसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे संकटात सापडत असताना टीम ओमसाई कामतपाडा संघ. आणि इथे चेंडू अक्षरशः सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वाईट बॉल आहे. अवंतरच्या स्वरूपाने सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून फटका सुंदर आहे. तिथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि नाही, थांबवलंय अशोकने. सिंगल आली. नो बॉल. आणि यावेळेस नो बॉल. ओव्हर स्टेप आणि फ्री हिट बॉल वरती बॅटर अशोक भला. वन प्लस वन. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. फ्री हिट बॉल. संधी आहे. त्या संधीचं सोनं बॅटर अशोक करेल का आणि कमबॅक या मॅच मध्ये करेल का? आवडीचे की सुंदर चेंडू हाताळला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7च धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी आता गणेश विचार करत असेल की पहिले 1-2 षटक थांबलो असतो तर 12 चेंडूमध्ये मी धावा बनवल्या असत्या. पण मात्र इथे क्रिकेटमध्ये जर तरला थोडंसं देखील महत्व नाही आहे. आज इथे महेशने सांगितल्याप्रमाणे की गोविंदची कमी आम्हाला नक्की जाणवेल आणि मैदानाच्या आतमध्ये तेच चालू आहे. इथे जाणीव जरूर भासते गोविंदची. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश. नेक्स्ट मॅच असणार आहे शिवळे आणि त्याचबरोबर यजमान टीम खाटेकर संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनांनी लगेच रिपोर्टिंग करायचं. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये या
स्वर्गीय विरासमती चषकाच्या महारणसंग्रामामध्ये गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती ज्याने हॅट्रिक इथे घेतली आहे. आवडीच देखील लढवा बॅटनं प्रहार करत आहे. इथे जरूर प्रयत्न असेल की अशोक म्हणत असेल की मोठा फटका जर येत नसेल तर सिंगल डबल घे, मला स्ट्राईक दे. आणि इथे महत्वाचं राहील अशोकला स्ट्राईक देणं, कारण जुना दागता अनुभवाच्या जोरावरती खेळ खेळणारा खेळाडू म्हणजे अशोक भला पाटील नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. आणि इथे फुल टॉस बॉल होता आणि सिंगल आली. पण सर लेग बाईज आहे का? ओके, लेग बाईज आहे. लेग बाईजच्या स्वरूपाने सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर जर विचार केला तर 8च धावा आहेत. आणि 3 महत्वाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला आहेत. इथून पुढे जर 2 ते 3 मोठाले फटके जर आले ना तर मॅच मध्ये कमबॅक राहील. बॅटिंग करत असताना टीम ओमसाई कामतवाडा या संघाचा क्षमता आहे. अशोककडे मोठे फटके चांगले खेचतो. इथे त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते, आपल्या गावाचं प्राण, आपल्या गावाची प्रतिष्ठा ती पणाला लागली आहे. एवढीच देखील गतीमध्ये परिवर्तन. सुंदर असा बॉल. तिसरा चेंडू डॉट आला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. लांबाची वाडी संघ आपल्या नावाचा दबदबा बनवती या खाटेकरांच्या गोल मैदानावरती आणि या स्वर्गीय वीरा स्मृती चषकामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतीये. आवडीच देखील अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला. अशोक भला बिग विकेट डाऊन. आठ धावा फलकावरती बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 2 जर मोठाले फटके आले तर मॅच मध्ये पुनरागमन राहील यात शंका नाहीये, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. 8च धावा फलकावरती आपल्या नावाचा डंका वाजवते टीम लांबाची वाडी संघ. आवडे देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील आणि बॉल जाईल फाईन लेग रिजन मध्ये. धावा 4, चौकार. नाहीये. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल ओमसाई कामतपाडा या संघाला. आणि इथून जर पाहिलं तर पंच आमच्याकडे जरूर वळतील. वाईट बॉल आणि या धावा 4-22च्या स्वरूपानं इथे बोनस येईल टीम ओमसाई कामतपाडा या संघासाठी. वाईट प्लस 4 धावा, एकूण टोटल धावा मिळतील या बॉलवरती 5. 17 धावा फलकावरती नशिबाचा येणारा हा चौकारा. आणि इथून जर एक जरूर दीपकपूर्ण चर्चा करू की इथं मोठा फटका आला तर कमबॅक राहील ओमसाई कामतपाडा या संघाचा, कारण अजून देखील तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून 6 चेंडू पुढच्या षटकाचे बाकी आहेत. इथून जर या बॉलवरती जर एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन करतील, कमबॅक राहील. मात्र तो कमबॅक कशा प्रकारे राहील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आजचा दिवस 5वा दिवस कोण गाजवणार ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती.
खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आणि इथे तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा 17 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सदाशिव दादा खाटेकरी कुठे असेल तर या संपर्क साधा. योगेश दादा आपली वाट पाहत आहे. ओके ते पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश दादा. गोलंदाजी ट्राय करते रोहितला आपण पाहतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या त्या फलकावरती 17 धावा आहेत. देखील फटका इथे सुंदर आहे लॉंग द कार्पेटच्या साह्यानं. तिथे क्षेत्ररक्षक दत्ताकडनं थोडेसे फंबल. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटनं प्रहार. तिथे दत्ता थोडंसं पुन्हा एकदा फंबल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल 21 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू अक्षरशः सोडून दिला. ओके नो बॉल साठी अंपायर्स रिव्ह्यू आहे. नो बॉल साठी पंचा सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा. नो बॉल आहे सॉफ्ट सिग्नल पण मात्र इथे चेक केलं जाईल. या तिसरे पंच सागर कापडी सर. इट इज नो बॉल आणि या बॉलवरती असेल फ्री हिट. एकही धाव नाहीये ना फक्त 9चीच धाव आलेली आहे. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल डिसिजन. नो बॉल. 23 धावा दफडकावरती टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. दरम्यान एक धाव तोपर्यंत कंप्लीट होईल आणि 1 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका आला तर कम बॅक होईल. यावेळेस त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या धाव फलकावरती 23 आहेत.
शिवले संघाचा कॅप्टन आणि मोरिया प्रतिष्ठान खाटेकर या संघाचा कॅप्टन या आमच्या टॉस्का बॉसमध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी आडव्या बॅटनं प्रहार केला. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा धावफलकावरती 27 ऑन द बोर्ड. इथे निखिलचा जरूर गोविंदची कमी भासते आणि इथे देखील सिंगल आली आणि इथे दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे विकेट 1+ विकेट. धावसंख्येच्या फलकावरती 28 धावा विजयासाठी 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. खेळाच्या जसे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक. सह्याद्रीचा बुलंद आवाज आवाज जुन्नरकरांचा आणि आवाज निखिल ठोंबरे सरांचा. आणि मोरिया प्रतिष्ठान खाटेकर टॉस साठी संपर्क साधा. विकी पवार, तेजस, सोहेल, बाळामते. चला टॉस साठी एक प्रतिनिधी पाठवा ताबडतोब. टीम शिवळे 28 धावा बनवल्यात आणि 29 धावांचं लक्ष. घारे सर 1 मिनिट संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धनाजी आणि ज्ञानू मैदानामध्ये दाखल होतील. 29 धावांचं लक्ष. 4 षटकांचा सामना. ओम साई कामतपाडा आणि त्यांच्या विरुद्धामध्ये लांबाची वाडी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जो संघ जिंकेल तो कमीत कमी पहिल्या ते चौथ्या क्रमांकासाठी पात्र होईल आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी तिच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. ती कोणत्या गावामध्ये जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. अशोकला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर. 29 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकांमध्ये
फक्त 5 ते 6 धावा होत्या, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत. आता इथे कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. अशोकला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. अशोक बालाचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. स्ट्रायकर इनवर फलंदाज ज्ञानेश्वर, नॉन स्ट्रायकर इनवर धनाजी. पहिलाच बॉल चांगला राहिला. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. 29 धावांचं लक्ष. ज्ञानूला पाहतोय आपण स्ट्रायकर इनवर, नॉन स्ट्रायकर इनवर धनाजी. 29 धावांचं लक्ष. 5व्या दिवसातील हा अंतिम सामना. या गटातून कोण निघते ते पाहायचं आणि तदनंतर ठरवायला सुरुवात होईल. क्वालिफायर, सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि फायनल. इथे टाकलेला हा चेंडू रिव्हर्स खेळण्यात तिथे क्षेत्ररक्षक येतील. जगदीशजी भाग्यवंत उपस्थित होत आहेत. मला वाटतं त्यांचे चिरंजीव त्यांच्याबरोबर उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. एक धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं अशोक भला गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करायचा आहे धनाजीला. चेंडू डॉट आहे. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की अशोक भलाची गोलंदाजी आणि त्याचा हे षटक अतिशय महत्वाचं राहील. दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले मध्ये किती धावा लांबाचीवाडी संघ बनवतो ते पाहायचं आपल्याला, कारण सामना महत्वाचा आहे. इथे 29चा पाठलाग आहे. 1 धाव धावपलकावर. इथे टाकलेला हा चेंडू धनाजीने केला बिग हिट. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. या बॉलवर 4 धावा. शिवळेश्वर शिवळे संघाचा कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क साधणं गरजेचं राहील. सुधीर इसामे, आपण टॉस साठी संपर्क साधा. सोहेल आपला कॅप्टन पाठवा ताबडतोब. विकी चला. संघाचा धावसंख्या धावपलकावर 5 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. यानंतर बिग फाईट. एका बाजूला शिवळे, एका बाजूला खाटेकर आहे आणि दोघांच्या बरोबर मध्ये मैदान आहे. इथे रिव्हर्स. वा, काय फटका सजवलाय. शॉट ऑफ द टुर्नामेंट, सिक्सर. 6 रन धनाजीच्या पाठीमधून षटकार. टोला सजवलं होता बॅटर धनाजीने. अशोक भलावर आक्रमण आणि इथे टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. एक तेरी एक मेरी. फलंदाज बाद. जय हनुमान वेळूक, आपणही रिपोर्टिंग करायचं. हा सामना जसा सुरुवात होईल मैदानाच्या आत खाटेकर आणि त्यांच्या विपक्ष शिवळे, त्यावेळेस आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. सेमीफायनल कुणाच्या विरोधात कोण ते आपल्याला पाहायचं. सर्व खेळाडू उपस्थित आहेत शिवळेचे. त्यामध्ये सिक्सर किंग प्रदीपदादा शिरोशे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. ब्रँड ऑफ शिवळे विकी पवार संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर आहे, तेजस आहे, सोहेल, उभारता सितारा म्हणून ज्याची चर्चा सध्याच्या घडीला चालू आहेत, आकाश आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवला. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 12 धावा धावपलकावर. 17 धावांचा अजूनही टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. सचिन नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि त्याच्या जोडीला ज्ञानेश्वर, ज्ञानू यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 17 धावांचं समीकरण. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार.
आकाश. आकाशचा हा चेंडू इथे आपल्याला डॉट पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. ही 2 षटकं झाल्यानंतर टॉस होईल. विकी नाही थांबायचंय. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल आला. लगातार 2 चेंडू डॉट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे टीम शिवळेचा आणि तेवढाच मोठा सपोर्ट स्टाफ आहे खाटेगरचा. त्यामुळे सर्वात मोठी लढत होईल यानंतर. आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव आली. याच मैदानावर आपण शिवळे प्रीमियर लीग स्पर्धा पाहतो. याच मैदानावर आपण खाटेगर प्रीमियर लीग स्पर्धा पाहतो आणि दोन्ही संघांना या मैदानाचा कणानकणा माहिती आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाची हळूहळू आता गर्दी देखील व्हायला लागली आहे. कारण शिवळे वर्सेस खाटेगर यानंतरची लढत आहे. 13 धावा 16चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिलाय. चेंडू डॉट. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 13 आणि धावा बनवायच्या 16. 13 चेंडू 16 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक कंप्लीट झालं. या षटकात धाव आली फक्त एक. शेवट 2 धावा आल्या. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12-16 धावांची आवश्यकता. सोमनाथदादा खाटेकरे यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभासे आपण टॉस करणार आहोत आणि जगदीश भाग्यवंत जगू सर या आपण दोघांच्या शुभासे आपण टॉस करतो. एका बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे कॅप्टन विकी आणि दुसऱ्या बाजूला मोर्या प्रतिष्ठान कॅप्टन आहेत नितीन. दोन्ही टीममध्ये आपण टॉस जो मात्र करणार आहोत. थोडीशी चर्चा आपण दोन्ही गावांबद्दल करू आणि दोन्ही गावातील टीमबद्दल करू. टॉस आपण करू. जगदीश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते कोण कॉल करतं. ओके नितीन कॉल करतील. 4 षटकांची लढत. टेल असा कॉल आणि ते टेलच आलेला आहे. जगू सर तुमचं मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस इथे जिंकलेला आहे. समोर जर संघ पाहिला तर शिवळेचा संघ आहे. काय निर्णय घेशील. आम्ही प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेऊ. खाटेगर गाव आहे. त्या गावामध्ये 3 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी स्पोर्ट क्लब आहे. त्यानंतर 3 टीम आहेत. काय बोलशील संपूर्ण गावाबद्दल. आता 3 टीम आहेत तरी संघ चांगलं प्रदर्शन करतोय. टीम बद्दल काय बोलशील. टीम आमच्या गावात जरी 3 टीम असल्या तरी आमचा एकमेकांना सतत सपोर्ट असतो. एकमेकांची मॅच चालू असते. आम्ही तिथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सतत जात असतो. ओके बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला विकी आहेत. विकी पहिलाच दिवस या स्पर्धेचा गाजवला त्याबद्दल काय बोलशील. सर्व खेळाडूंबद्दल काय बोलशील आणि आता ही चर्चा आहे की शिवळेमध्ये देखील 2 टीम आहेत त्याबद्दल काय बोलशील. आमच्या गावात 2 टीम आहेत पण आमचा पण आमचा काय वाद नाही पण आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. त्यांची मॅच असेल तर आम्ही जातो आमचे. आणि 2 टीमा करण्याचं कारण एकच आहे का चांगले चांगले आमचे यंगस्टर आहेत ना खेळायला भेटत नाही. त्यासाठी मग ते आम्हाला त्यांनी विचारून केलं का आम्ही करू का 2 टीम. ठीक आहे चालू. ओके बेस्ट ऑफ लक. कोणत्या खेळाडूकडून आज खूप सारे अपेक्षा आहेत या मैदानावर कारण आपण चषक पाहिल्यानंतर प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडेल. कोणत्या खेळाडूकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. सोहेल आहे उदय आमची पूर्ण यंगस्टर टीम आहे. आज तेजस नाही काय कारणामुळे आला तर ठीक नाही तर मग खेळू आम्ही. ओके बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मोर्या प्रतिष्ठान विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. धन्यवाद.
धावफलकावर धाव संख्येचा आपण विचार केला 14 धावा आहेत न्यू बॅटर मैदानामध्ये जनार्दन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचे. अजूनही 15 बनवायचे, आता 10 चेंडू आहेत. 10 चेंडू आणि 15चं समीकरण आहे. 1-2 मोठाले फटके आले लांबाची वाडी हा सामना जिंकू शकेल. इथे जिंकणारा संघ सेमीला आहे, हे तितकंच महत्वाचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 15. 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 9 चेंडू अजूनही शिल्लक. 9 चेंडू आणि त्या 9 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. यानंतर बिग फाईट. ओके, जाऊ शकता. हळूहळू आता गर्दीला सुरुवात होताना पाहायला मिळेल, कारण खाटेघरचे सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतील, शिवळेचे सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतील, कारण ही मॅच महत्वाची आहे. जो संघ पराभूत होईल त्याला 5व्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल आणि जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये एंटर करेल. कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं आपल्याला. बॅट बदलली, आता मॅचचं समीकरण चेंज होईल का ते पाहायचं. 14ची आवश्यकता आहेत, 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. इनॅक्शन मध्ये भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आज मला वाटतं ऋतिक वाघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि इंजर्ड असल्यामुळे हर्षल या टीम मध्ये नसेल. हर्षलची जागा ऋतिक घेणार का ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय, चेंडू डॉट आहे. शेवटचे चेंडू शिल्लक मैदानामध्ये 8. काय सामना होता मित्रांनो. 17 चेंडू 18ची आवश्यकता असताना सामना फिरवलाय. स्वतःवर धनाजी अक्षरशः नाराज असेल, ज्याने एक चौकार एक षटकार खेळल्यानंतर ही परिस्थिती ओढवलेली आहे. विकेट गेल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. 8 चेंडू 14चं समीकरण. स्ट्रायकर एनवर जनार्दन. सचिन पाहतो आपण स्ट्रायकर एनवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट, तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. कॅप्टन कडून हा षटकार आहे. 6 धावा सचिनच्या पाठमधून. आता समीकरण शेवटचे 7 बॉल 8 धावा. मित्र हर्षल उपस्थित होत आहेत, त्यांनी काल आम्हाला एक शब्द दिलं होतं, ते पूर्ण करतायत का पाहू. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा. कॅच ज्याने सोडला महेशने, त्या आपण ज्यावेळेस त्याचं ओपिनियन घेतलं होतं कॅप्टन म्हणून की तुझी भूमिका टीम मध्ये काय, त्याने आता कॅच सोडलेला. 7 चेंडू 8. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक महेश आता आलेत आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय. नाराज आहे स्वतःवर, कारण एक झेल सुटला तर नंतर हा दुसरा पकडलाय. 6 चेंडू 8 धावा. मित्राला सपोर्ट करण्यासाठी ते आज आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. नाही, ओनरचा विषय लांब, पण मित्र हा सर्वात महत्वाचा असतो. मित्र जरी आपल्या पुढे गेला ना तर कधी त्याचा राग मानायचा नाही, आणि आपल्या जरी खाली असेल तरी त्याचा गर्व मानायचा. शेवटचे 6 चेंडू आहेत, 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल. महेश आलेत अंतिम षटकामध्ये. शिवळे आणि खाटेघरची मॅच अनाऊन्स झाली. इथे गर्दी आणि गर्दी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, इथे फटका सुंदर आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर.
4 रन, शेवटचे 5 बॉल, 4 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम लांबाची वाडीला सेमीमध्ये गोलंदाज तयार. इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे, चेंडू हवेत, विकेट इथे येता येता राहिली आणि 2 धावा आल्यात. आता 4 बॉल आणि 2चं समीकरण. काय मॅच झाली मैदानाच्या आत. कधी कामत पाड्याला सामना जातोय, कधी लांबाच्या वाडीला जातोय. इथे लांबाची वाडी म्हणत असतील आता त्यांची 2 धावांची किंमत म्हणजे 51,000 आहे, 2 धावांची किंमत म्हणजे 25,000 आहे, 2 धावांची किंमत म्हणजे 11,000 आहे. त्या 4 बॉलमध्ये बनवल्या जातील का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि महेश आणि आत्ता ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच सोडलाय ना, त्यांना मला वाटत नाही आजच्या दिवसभरामध्ये झोप येईल. एवढा हा सामना महत्वाचा आहे. 4 चेंडू 2. इथे टाकलेला हा चेंडू, फटका सुंदर, चेंडू हवेत आणि तिथेही कॅच ड्रॉप आणि टीम लांबाची वाडी बक्षीस फेरी दाखल. डीजे घाऱ्या. एक ते 4 क्रमांकापर्यंत तुमची झाली फिक्स ट्रॉफी. अभिनंदन. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? मॅन ऑफ द मॅच ते आपल्याला पाहायचं. विकी पवार, उदय, सोहेल, बाळा मते, आकाश,